म्हणतात बाबांनो, ठेविले अनंते तैसे जिरावे, चित्ते असू द्यावे समाधान. मग समाधान हवं असेल तर सुखाच्या मार्गाने जा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून जीवनामध्ये सुखाची अपेक्षा आहे पण सुख वाट्याला येत नाही. दुःखाची अपेक्षा नाही पण दुःख वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. सुखाची अपेक्षा आहे की नाही, मग सुख वाट्याला येतंय का नाही. असू द्या, येणारच ना. दुःखाचा व्यवहार केल्यावर कसं सुख वाट्याला येईल. सुखाचा व्यवहार केला तरच सुख वाट्याला आहे आई. दुःखाचा जर व्यवहार केला, दुःखाचा व्यवहार काय आहे मी मगाशी सांगितलं. काय संसार दुःख मूळ सौकडे विंगळ. मग हा व्यवहार कशाचा आहे. मग दुःख येणारच ना. सुखाचा व्यवहार काय. सुखाचे व्यवहार आहे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. व्यवहार जर सुखाचा केला तर सुख वाट्याला येणार आणि व्यवहार दुःखाचा केला की दुःख वाट्याला येणार. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून बाबांनो थोडासा विषय आई आणि वडिलांवरती बोलते. सुभाषितकार म्हणता, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी. माय नारळाच पाणी. माय नारळाच पाणी. माय नारळाच पाणी. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार. बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार. माया हरीन काळीज पिक जपती अफार. माया हरीन काळीज पिक जपती अफार. माय शिवाराची राणी माय नारळाच पाणी. माय नारळाच पाणी. माय नारळाच पाणी. माय नारळाच पाणी. एकदा माय बापा मध्ये पैजाशी लागली. सांग कुणावाणी पोर सांग कुणाची सावली. मग हसून माय म्हणे. मग हसून माय म्हणे थोडं थोडं दोघावाणी. मै नारळाच पाणी. मै नारळाच पाणी. मै नारळाच पाणी. मै नारळाच पाणी. आणि म्हणून बाबांनो आई एवढं श्रेष्ठत्व वडिलांना आहे. आई आपल्यासाठी जे करते तेच वडील आपल्यासाठी करतात. आम्ही रोज पाहतो. मी रोज दशक्रियेला आहे. मी रोज पाहते मुलं आई वडिलांना सांभाळत नाही. बाबांनो तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे. आमच्या पाया नाही पडले तरी चालेल पण आई वडिलांना दुःख देऊ नका. बाबांनो आई वडिलांना दुःख देऊ नका. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, सकळ तीर्थाचे धुरे. प्रत्येकाचं तीर्थ ज्याच्या त्याच्या कर्मानुसार वेगळं आलेलं आहे. राजाचं तीर्थ प्रजा आहे. स्त्रीचं तीर्थ शील आहे. जवानाचं तीर्थ रणभूमी आहे. प्रत्येकाचं तीर्थ ज्याच्या त्याच्या कर्मानुसार वेगळं आलेलं आहे पण एक तीर्थ सर्वांना सारखं आहे आणि ते म्हणजे आई आणि वडील. आई आणि वडील हे तीर्थ सर्वांना सारखं आहे. आणि म्हणून बाबांनो आई वडिलांना दुःख देऊ नका. मी तुमच्या पाया पडते. तुम्ही माझ्या पाया पडलं नाही तरी चालेल पण त्या आई वडिलांना दुःख देऊ नका. त्या आई वडिलांनी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या. काय काय लागतं हो त्यांना. 2 टाइम जेवण ह्याच्या व्यतिरिक्त काही मागत नाही तुमच्याकडे बाबा. पण आपल्याला काय त्रास होतो मला तेच काही समजत नाही. आई जर घरामध्ये खायला करून घालत असेल ना तर कमावून आणणारा बाप आहे तेव्हा आई घरामध्ये खायला करून घालते. म्हणून आई एवढं श्रेष्ठत्व वडिलांना आहे. आणि म्हणून सुभाषितकार म्हणतात, ऐका ऐका दोस्तांनो माय बापाची कहाणी. आई वडिलांना श्रेष्ठत्व दिले. राजा दशरथ ज्यावेळी प्रभू राम वनामध्ये गेले
राजा दशरथानं सुमंतांचा रथ पाठवला प्रभू रामांना आणण्याकरता. पण रथ मोकळा आला. राजा दशरथानं मृत्यूला स्वीकारलं. कोण म्हणतं बापाचं प्रेम नाही. सुभाषितकारांना आई लिहिलंय, सगळ्यांना आई लिहिली, पण वडिलांवरती कुणी आजपर्यंत भाष्य केलं नाही. आई एवढं श्रेष्ठत्व वडिलांना आहे बापांना. आई एवढं श्रेष्ठत्व वडिलांना आहे. आणि म्हणून बाबांनो सकळ तीर्थाचे धुरे तुम्ही कीर्तनातून नाही काही घेऊन गेला तरी चालेल, फक्त आई वडिलांना सांभाळायच्या व्यतिरिक्त मी तुमच्याकडे काही अपेक्षा ठेवत नाही.